पर्वत म्हणजे दगड आहे, दगड काळजाचा. हे बघा, एखादा बाप दगड काळजाचा जरी असेल परंतु 2 वेळेला रडत असतो. कधी माहिती तुम्हाला कधी रडतो बरं बाप? एक तर त्याच्या आई ज्या दिवशी जाते ना त्या दिवशी रडत असतो मनुष्य. ज्या दिवशी आई सोडून जाते ना आपल्याला त्या दिवशी पश्चाताप होतो. अरे माझं मायेचं पांघरून गेलं, माझी माय गेली, माझी आई गेली. ज्या दिवशी आई जात असते ना त्या दिवशी त्या ठिकाणी डोळ्यातून गळगळ अश्रू येत असतात. दगड काळजाचा जरी एखादा माणूस असेल तरी. आणि दुसरं कारण, ज्या दिवशी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली एकुलती एक मुलगी जात असते ना सासरी त्या दिवशी बाप रडत असतो. बाप विचार करत असतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो, 20 वर्षापर्यंत सांभाळलं, रात्री 12 वाजता 1 वाजता सतत त्या मुलीची आठवण काढणारा बाप ज्या दिवशी विचार करतो आता माझी ताई जाणार आहे, माझी ताई जाणार आहे, माहेरी सासरी जाणार आहे, रात्रभर झोपत नाही बाप. पण फक्त माझ्या जीवनाचं ध्येय आहे माझ्या ताईचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या ताईचं चांगलं झालं पाहिजे. म्हणून एक जणानं सांगितलं अमुकाच्या ठिकाणी सोयरीक चांगली आहे. गेला सोयरीक पाहण्यासाठी बाप, गेला पाहण्यासाठी बाप. गेल्यानंतर असं समजायचं नाही बाप गेला आणि लगेच सोयरीक जमली, जमत नसते. पुढच्या हॉलमध्ये बसल्यानंतर बापाची नजर ही किचन रूम मध्ये जात असते. यांचं वागणं कसं आहे, यांचं बोलणं कसं आहे, यांचं चालणं कसं आहे, यांच्या घरामध्ये काय काय आहे, बारकाईनं बाप पाहत असतो. त्या बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर बापानं बंगला पाहिला. त्या बंगल्यात नांदत असलेली लक्ष्मी, समाधान, सुख बापानं पाहिलं. आणि बापाच्या मनानं खात्रीनं सांगितलं, अरे तुझी ताई जर या घरात दिली ना तर तुझ्या ताईचं कल्याण होणार आहे, तुझी ताई जर या घरात दिली तुझ्या ताईचं कल्याण होणार आहे. असं ज्या वेळेला बापाच्या अंतकरणानं सांगितलं त्या वेळेला काही कुटाने करायला तयार होणारा जो असतो ना त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. काही कुटाने करतो, कर्ज काढतो बाप, 10 लाख रुपये कर्ज काढतो, 5 लाख रुपये हुंडा देईल, 5 लाखाचं चांगलं फर्निचर माझ्या ताईच्या लग्नाला घेईल. आणि 80,000 रुपयाला मंडपाचार्याची सुपारी दिली, मंडपवाल्याच्या पाया पडला, 40,000 आता देतो, 40,000 कपाशीवर देतो म्हणणारा बाप आहे बर का. पत्रिका छापायला गेला बाप, पत्रिका छापून आणल्या, पण त्या पत्रिका वाटण्यासाठी गाडीवरून पेट्रोल खर्च होईल म्हणून उन्हा तानाच्या प्रत्येकाच्या घरोघर उंबऱ्यापर्यंत सायकलवरून पत्रिका वाटणारा कोण आहे? त्याचं नाव बाप आहे बर का, त्याचं नाव बाप आहे. पत्रिका वाटल्या बापानं, पत्रिका वाटल्या, या हो माझी एकुलती एक ताई लग्नाला या हो, लग्नाला या हो. सर्वांना बोलावणं धाडलं बापानं. लग्नाच्या दिवशी पहाटे 4 वाजता उठला बाप आणि 9:30 वाजता सकाळी पोरीनं विचारलं आईला, आई माझे पप्पा कुठे ग, माझा बाप कुठे ग? आईनं सांगितलं तो बघ तुझा बाप, तो बघ 4:30 वाजता उठला तुझा बाप, झाडून घेतो तो राट्यानं, तो बघ तुझा बाप मंडप झाडतो, चहाच्या एका गोटावर मंडप झाडतो तुझा बाप बघ. 9:30 वाजता 10:30 11 वाजता वराडी मंडळीचं आगमन झालं, या बसा रामराम म्हणणारा बाप आहे. 12:30 वाजता अंतरपाठ धरला, मंगलाष्टकाला सुरुवात झाली. पाहुण्या रावळ्यांनी सगळा गच्च मंडप भरलेला आहे, पण त्या गच्च भरलेल्या मंडपामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये उभा राहून थरथरत्या हातानं अक्षदा टाकीतो ना त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. थरथरत्या हातानं अक्षदा टाकीतो तो बाप आहे. सर्वांची भोजनं झाली, कन्यादान ओतलं, फळ भरलं. 4:30 वाजता एक गाणं वाजलं आणि त्या ठिकाणी मुलीनं रडायला सुरुवात केली. आजीच्या गळ्यात पडली, आजी 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 अवघड झालं ग आजी माझं, मी जाते, मी सासरी जाते आजी. पण तुला माहितीये माझ्या पप्पाचे आणि माझ्या मम्मीचे भांडणं होत असतात, माझ्या पप्पांना समजून सांगत जा, माझ्या मम्मीला समजून सांगत जा ग आजी. आजीच्या गळ्यातून मावशीच्या गळ्यामध्ये, मावशीच्या गळ्यातून चुलतीच्या गळ्यामध्ये, चुलतीच्या गळ्यामधून भावाच्या गळ्यात पडली आई.
भावाच्या गळ्यात पडली आणि सांगते ती ताई, दादा ए भैया, अरे पप्पाचं ऐकत जा रे, कारण तुला माहितीये ना आपल्या पप्पांना शुगरची गोळी चालू आहे, तुला माहितीये ना आपल्या पप्पांना बीपीची गोळी चालू आहे, आपल्या पप्पांचं ऐकत जा रे, वेड्यासारखं करत जाऊ नको रे राजा. आणि भावाच्या गळ्यातून जेव्हा आईच्या गळ्यात पडली मुलगी, डाय मोकळून रडायला लागली. आई म्हणते ताई तुझं कसं होणार? आई जाते मी आई. असं हे दृश्य बापानं पाहिलं, सहन नाही झालं त्याला आणि लांबून धावत आला. बापानं अश्रू आवरले आणि आला बाप. तसा बाप म्हणतोय, वेडे का ग, रडत असतात का? आनंदाच्या क्षणी रडत नसतात. रडू नको बेटा म्हणणारा बाप आहे. मुलीला जवळ घेतलं, पिण्यासाठी पाणी दिलं. पोरगी डाय मोकलून त्या ठिकाणी हुंदके देऊन सांगू लागली, बाबा चांगलं वागेल बाबा, कोणाशी आबोला धरणार नाही बाबा, खोटं बोलणार नाही बाबा, कधी भांडण करणार नाही बाबा. जर घरामध्ये भांडण झालं ना बाबा, घरातला दरवाजा आतून बंद करून घेईन बाबा, परंतु निश्चितच त्या ठिकाणी चव्हाट्यावरती भांडण देऊन देणार नाही बाबा. तुमची मान खाली जाईल असं कधी वागणार नाही बाबा. फक्त एक काम करा बाबा, एकच काम करा बाबा, चांगलं वागेल बाबा, पण गुरुवारी घ्यायला तुम्ही चालले पाहिजे बाबा, तुम्ही चालले पाहिजे बाबा. येतो बेटा म्हणणारा बाप आहे. आणि मुलगी गाडीत बसली, गाडी निघून गेली. मंडपवाल्यानं मंडप सोडला, आचारी दादा निघून गेला, पाहुणे रावळे निघून गेले आणि सगळे गेल्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता पोत्याच्या सांडीला तोंड खुपसून रडणारा कोण आहे? त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. हे आहे बापाचं अंतकरण. पर्वत राजा म्हणतो, आता माझी पार्वती सासरी जाणार. परंतु मुलगी परक्याचं धन आहे. एक दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो प्रसंग येणार आहे. पर्वत राजानं आशीर्वाद दिला पार्वतीला, झाला के सुखा, झाला के सुखा, जा पुल्या घरी तू दाटू निकंठ येतो, ओठात येई गाणे, झाला के सुखा, जा पुल्या घरी तू आपुल्या घरी तू. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये निश्चित घडणारी घटना आहे. सासरी तिला जावं लागेल. पार्वतीलाही सासरी जावं लागलं. बराच कालखंड निघून गेला. महादेवाला कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा अशी 2 पुत्र प्राप्ती झाली. कार्तिक स्वामीच्या हातानं तारकासुराचा उद्धार झाला. आणि मग एक दिवस आता पार्वती माता आणि भगवान महादेव प्रसन्न आहे. अतिशय आनंदामध्ये महादेव आहे. कारण महादेवाच्या अंतकरणामध्ये सतत परमात्म्याचं स्मरण आहे. त्यामुळं आनंदानंच त्या ठिकाणी आनंदाची मूर्ती म्हणजेच महादेव आहे. आतमध्ये अंतकरणामध्ये असलेला जो आनंद आहे तो चेहऱ्यावरती दिसत असतो. दिसतो की नाही? चेहरा जर आनंदी दिसला तर समजायचं आतमध्ये सुद्धा सुखी आनंदी आहे. आनंदाच्या लाटा उसळती, 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 आनंदाच्या लाटा उसळती. मन भोरा फिरतो चक्राकार, आनंदाच्या लाटा उसळती.
अगदी आनंदी आनंद भगवान महादेव आहे महाराज. आणि त्या आनंदाचा फायदा पार्वती मातेनं घेतला. पार्वती मातेला पूर्वजन्माचं स्मरण आहे. पार्वती माता म्हणते, भगवान हे देवा, हे स्वामी, मागच्या जन्मामध्ये मी सती होतो, पण मी संशय घेतला प्रभू रामचंद्रजीच्या चरित्रावरती. परिणाम काय झाला? नुकसान माझं झालं. म्हणून भगवंताच्या चरित्रावरती संशय नाही महाराज. माझं नुकसान झालं. काय झालं? माझा देह गेला, माझा जन्म फुकट गेला. पण मला आता हा जन्म फुकट घालायचा नाही, तसा तुम्हाला आम्हाला सुद्धा हा जन्म फुकट घालवायचा नाही. म्हणून तर आपण कथेला येऊन बसलो. नाही तर मग किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठूशी. अनंत जन्म झाले आपले, फेरे किती झाले. आपल्याला सुद्धा जन्म फुकट घालवायचा नाही. पार्वती माता म्हणते, मला जन्म फुकट घालवायचा नाही. मी संशय घेतला प्रभू रामचंद्रजीच्या चरित्रावरती. आता एक काम करा स्वामीजी, आता मला काय करा, त्या प्रभू रामचंद्रजीची ते निर्गुण निराकार जे ब्रह्मतत्व आहे, रंग नाही, रूप नाही वर्ण छाया, निर्गुण जे निराकार तत्व आहे, निर्गुण निसंग निराकार ब्रह्मतत्व आहे. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदर नांदळा देखना, स्वरूप सुंदर नांदळा देखना, कैशी जीव शिवतयाची भावना, कैशी जीव शिवतयाशी भावना, पंचभौतिक नेने पंच प्राणा, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. निर्गुण निराकार ब्रह्मतत्व सगुण साकार का होतं ते मला सांगा. आणि हे संतांशिवाय कळणार नाही तुम्हाला. आम्हाला ज्यांनी महाराज साधू संतांनी घडवलं आपल्याला. या ठिकाणी आज कार्यक्रमासाठी आपल्या राजाराम महाराजांचे 8वे वंशज स्वामीजी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. कारण या संत महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय. आई जे उपकार करणार नाही, बाप जे करणार नाही, भाऊ करणार नाही, ते उपकार या साधू संतांनी करून ठेवले महाराज. काय केलं या साधू संतांनी? आणि याला रूपाबळे, बळच त्याला अवतार घेण्याची गरज नव्हती देवाला, पण संतांच्यासाठी अवतार घेतला, भक्तासाठी अवतार घेतला. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. भक्तासाठी साधू संतांसाठी भगवान परमात्म्याने अवतार घेतला. निर्गुण निराकार निसंग असलेला परमात्मा तो निर्माण झाला महाराज. मग ते निर्गुण निराकार ब्रह्मतत्व सगुण साकार का होतं ते मला सांगा. राजा दशरथ, कौसल्यामाई हे कोण होते ते मला सांगा. कौसल्याच्या पोटी राजा दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्रजी काय येतात ते मला सांगा. राम लखन भरत शत्रुघ्न यांचं नामकरण होतं ते मला सांगा. लक्ष्मणाला आणि श्रीरामाला घेऊन त्या ठिकाणी विश्वामित्रजी यज्ञाचं रक्षण करायला लावतात. त्यावेळेला मारीचीला सुबाहूला कशी शिक्षा देतात ते मला सांगा. यज्ञाचं रक्षण झालं ते मला सांगा. यज्ञ सफल झाल्यानंतर त्या विश्वामित्रांनी ज्या विद्या दिल्या प्रभू रामचंद्राला त्या मला सांगा. आणि मिथिला नगरीला जात असताना ओसाड आश्रम लागला. प्रभू रामचंद्रच्या पदस्पर्शानं एका दगडाची बाई झाली ते मला सांगा. तिथं गेल्यानंतर शिवधनुष्य उचललं ते मला सांगा. सीतेनं वरमाला घातली ते मला सांगा. पुन्हा प्रभू रामचंद्रजीचा विवाह सोहळा झाला ते मला सांगा. राम राज्याभिषेकाची तयारी झाली ते मला सांगा. कैकेयीनं 2 वरात एका वरानं भरताला त्या ठिकाणी राज्य
एका वरानं श्रीरामाला वनवास मागून घेतला ते मला सांगा. वनवासामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रजीनं कसे दिवस काढले ते मला सांगा. रावणानं सीता चोरून कशी नेली ते मला सांगा. हनुमंतरायाची भेट कशी झाली ते मला सांगा. सुग्रीवाशी मैत्री कशी झाली ते मला सांगा. रावणाकडे जाण्यासाठी सेतुबंधन झालं ते मला सांगा. रावणाबरोबर तह करण्यासाठी अंगदाला पाठवलं ते मला सांगा. रावणाचा वध झाला, बिभीषणाला लंका दिली ते मला सांगा. तुम्ही कोण विचारतंय? पार्वती माता विचारित. मग महादेवानं सांगितलं, धन्य धन्य गिरी राजकुमारी, तुम समान नाही कोई उपकारी. हे गिरिराज कुमारी, हे पर्वत कन्या पार्वती, तुझ्यासारखा उपकारी दुसरा कोणी नाही. कारण एक गंगा भगीरथानं या मृत्यूलोकामध्ये आणली, जिनं पापाचं क्षालन केलं. पण ही कथारूपी गंगा मात्र तुझ्यामुळे या मृत्यूलोकामध्ये प्रगट होत आहे. आणि म्हणून महादेवानं कथा सांगितली. कोणाला? पार्वती मातेला. आता ही कथा कोण कोणाला सांगते? याज्ञवल्के ऋषी भरद्वाजीला सांगतात त्यांच्या आश्रमामध्ये. महादेवानं कथा सांगितली पार्वतीला, तीच कथा याज्ञवल्के ऋषी भरद्वाजींना सांगतात. मग भरद्वाजी, ओ भरद्वाजी, भरद्वाजी, त्यावेळेला भरद्वाजीनं डोळे उघडले. बोलिये स्वामीजी. त्यावेळेला भरद्वाजी म्हणतात, आप बीच में भरद्वाजी भरद्वाजी मत कहिए, आपकी कथा हमें बहुत प्यारी लग रही है. आपकी कथा हमें बहुत प्यारी लग रही है. क्यों लग रही है प्यारी? कारण याचं सांगितलेलं आहे, ज्याचं प्रेम शिवकथेवर आहे त्यालाच प्रभू रामचंद्रजीची कथा ऐकण्याचा अधिकार आहे. आणि म्हणजे शिवकथा हे रामकथेचं द्वार आहे. आणि म्हणून इथं वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा आहे. रामकथेच्या अगोदर शिवकथा सांगून वक्त्यानं श्रोत्याची काय घेतलेली आहे? परीक्षा आहे. प्रथम ही मैं कहूँ शिव चरिता, दूजा मर्म तुम्हारो. प्रथम ही मैं कहूँ शिव चरिता, दूजा मर्म तुम्हारो. सच सेवक तुम राम के, रहित समस्त विकार सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की. प्रथम ही मैं कहूँ शिव चरिता, दूजा मर्म तुम्हारो. सच सेवक तुम राम के, रहित समस्त विकार सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. प्रथम ही मैं कहूँ शिवचरिता, प्रथम मी शिवचरित्र सांगून इथं परीक्षा घेतली. ज्याचं प्रेम भगवान शंकरावरती आहे तोच रामकथेचा यथार्थ अधिकारी आहे. म्हणून महादेवानं जी कथा पार्वती मातेला सांगितली तीच कथा याज्ञवल्के ऋषींनी भरद्वाजीला सांगितली. पहिलं कारण प्रभू रामचंद्रजीच्या अवताराचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे जय आणि विजय हे दोन द्वारपाल आहे. हरीच्या दरबारामध्ये जय आणि विजय हे दोन द्वारपाल आहे. आणि ब्रह्मदेवाचे पुत्र सनत कुमार आहे. सनत कुमार सतत भजनामध्ये मग्न आहे. नारायण 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 सतत नामस्मरण ज्यांचं चालू आहे ते सनत कुमार भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी गेले. त्या सनत कुमारांना अडवलं कोणी? जय विजयानं. जयानं विजयाने अडवलं. आप अंदर नहीं जा सकते. सनत कुमार म्हणले हम जाएंगे, हम भक्त है भगवान के, हम जाएंगे अंदर, नहीं जाने देंगे. हम जाएंगे नहीं जाने देंगे, जाएंगे नहीं जाने देंगे. असं म्हणल्यानंतर सनत कुमारांना राग आला. शाप दिला. शाप दिला. आणि ज्या वेळेला शाप मिळाला, शाप दिल्यानंतर सांगितलं
राक्षसवाल. राक्षसवाल म्हटल्यानंतर पश्चाताप झाला. भगवान परमात्मा धावत आले. त्यावेळेला उशाप दिला, जर वैर भक्ती केली तर 3 जन्मात मुक्त व्हाल. वैर भक्ती केली तर 3 जन्मात मुक्त व्हाल आणि भक्ती केली तर 7 जन्मात मुक्त व्हाल. मग जयानं विजयाला बाजूला बोलून घेतलं. सांगितलं का रे 7 जन्म काकडा हरिपाठ करत बसूस तरी एक काम करू ना, 3 जन्म देवाबरोबर भांडणच करू ना. म्हणले ठीक आहे, ओके ठीक आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पहिला जन्म जो आहे हिरण्यकश्यप हा पहिला जन्म आहे. त्यांच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याने 2 अवतार घेतले. हिरण्यक्षाच्या उद्धारासाठी वराह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूच्या वधासाठी काय केला, त्या नरसिंह अवतार भगवान परमात्म्याने घेतला. पहिला अवतार हिरण्यकश्यप. दुसरा जो अवतार आहे रावण आणि कुंभकर्ण, त्यांच्या उद्धारासाठी प्रभू रामचंद्रजीचा अवतार आहे. बरं, आणखीन शिशुपाळ आणि वक्रदंत याच्या उद्धारासाठी सुद्धा भगवंताचा अवतार आहे, कृष्ण कन्हैयाचा. आणि हिरण्यकश्यपूच्या वधासाठी 2 अवतार, एक रावण आणि कुंभकर्णाच्या वधासाठी प्रभू रामचंद्रजीचा अवतार. हे पहिलं कारण प्रभू रामचंद्रजीच्या अवताराचं सांगितलं जातं. एक कारण अजून सांगितलं जातं की त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या उजव्या आणि डाव्या अंगापासून मनु आणि शतरूपा यांची निर्मिती झाली. मनु महाराज यांचा सुंदर परिवार. मनु महाराजांकडे काम दिलं, सृष्टीची निर्मिती करा. त्या मनु महाराजांनी आणि शतरूपा माऊलीनं कठोर तपश्चर्या केली. भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त व्हावा, प्रसन्न व्हावा याच्यासाठी शरीर कृश झालं. अत्यंत त्या ठिकाणी सूक्ष्म असलेलं शरीर झालं. पण अशा अवस्थेतही भगवान परमात्म्याच्या चिंतनाला क्षणभर विसरले नाही आणि भगवान परमात्मा शंखचक्रासहित परमात्मा येऊन उभा राहिला आणि सांगितलं, ही तुमची इच्छा काय असेल ते मागा पूर्ण करतो. आणि त्या वेळेला मात्र इच्छा मागितली की आम्ही एक दिवस आमचं शरीर पडणार आहे आणि आमचं शरीर पडल्यानंतर आम्हाला पुन्हा जन्म मिळावा आणि त्या जन्मामध्ये मात्र तुम्ही भगवान परमात्म्यानं तुम्ही स्वतः आमचं काय व्हावं, आमचं बाळ होऊन जन्माला यावं. तथास्तु म्हटलं. तथास्तु म्हटल्यानंतर पुढचा जो जन्म आहे तो राजा दशरथ आणि कौसल्यामाई त्यांच्या पोटी प्रभू रामचंद्रजी अवतरित होतात. एक प्रभू रामचंद्रजीचा रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. 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 रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग.
पांडुरंग माझा धारुणिक रखुमाई पांडुरंग हरी बोल. या ठिकाणी बघा 2-3 कारण प्रभू रामचंद्रजीच्या जन्माचे आपण पाहिले. त्याच्यामध्ये अजून एक कारण सांगितलं जातं भगवंताच्या जन्माचं की एक रुंदा नावाची पतिव्रता आहे, जलिंदर नावाचा दैत्य आहे. तो जालंधर त्यानं अतिरेक सर्वत्र केलेला आहे, पण तो युद्धामध्ये मरत का नाही, युद्धामध्ये हरत का नाही, त्याचं एकमेव कारण आहे त्या रुंदेचं पातिव्रत्य. रुंदा ही पतिव्रता आहे. पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. असलेली पतिव्रता, त्याच्यामुळं जलंधर युद्धामध्ये हरत नाही, मरत नाही. मग अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला भगवान विष्णू परमात्म्याला हे समजलं, त्यावेळेला देवतांना सांगितलं की तुम्ही युद्धाची तयारी करा. त्या रुंदेच्या महालामध्ये भगवान परमात्मा आलेले आहे. रुंदेच्या महालामध्ये भगवान परमात्म्यानं रुंदेकडून सेवा करून घेतली जलंधराचं रूप घेऊन. त्यावेळेला पतिव्रत्याचा भंग झाला. जलंधर सरकार रण मैदान में मारे गए. गजब हो गया, गजब हो गया. जलंधर सरकार रण मैदान में मारे गए. मारे गए, जलंधर मारे गए तो ये कौन है? मैं विष्णू हूँ रुंदा, असं म्हणत भगवान विष्णू परमात्मा प्रगट झाले. आणि त्यावेळेला रुंदेनं शाप दिला, तू माझ्या पतीचा आणि माझा वियोग घडवला. माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. तुझ्या गैरहजेरीमध्ये माझा पती येईल आणि तुझ्या पत्नीला चोरून नेईल. हा रुंदेचा पतिव्रतेचा शाप. म्हणून प्रभू रामचंद्रजीचा अवतार आहे. असा भगवंताचा जो अवतार आहे, त्या अवताराचे अनेक कारण सांगितल्या जातात. कारण निर्गुण निराकार ब्रह्मतत्व जब जब होय धर्म की हानी, बाडे असुर अधम अभिमानी, तब तब हरिधरी विविध शरीरा. जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येईल, ग्लानी येईल, भगवान परमात्मा प्रगट होत असतात. आणि ते भगवान परमात्मा अजून एक कारण सांगितलं जातं बघा. सूर्यवंशामध्ये रघुराजाच्या कुळामध्ये अजराजाच्या पोटी राजा दशरथ, दशरथाला 3 राण्या, कौसल्या, सुमित्रा, कैकई, एवढी श्रीमंती आहे. अयोध्येचं राज्य मोठं आहे, परंतु त्या ठिकाणी वारस नाही. म्हणून राजाच्या अंतकरणामध्ये ग्लानी, दुःख आहे. मग एक दिवस वशिष्ठजीकडे राजा दशरथ गेलेले आहे. आणि त्यावेळेला सांगितलं वशिष्ठजीनं की शृंग ऋषीच्या हातानं जर यज्ञ केला तर तो यज्ञ सफल होईल. आणि मग शृंगाला बोलावण्यात आलं आणि राजा दशरथाला यज्ञ करायचा आहे. त्यावेळेला यज्ञाच्यासाठी अरण्यामध्ये ज्या वेळेला पशु हत्या करण्यासाठी गेला राजा दशरथ, एक त्या ठिकाणी काय लागला, बुडबुड बुडबुड पाण्याचा आवाज झाला ना. आवाजाच्या दिशेला अचूक बाण सोडला. बाण जसा गेला तसा वाचवा हो वाचवा असा आवाज झाला. जवळ जाऊन पाहिलं तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये ब्राह्मण कुमार पडलेला आहे. सरसर सरसर खाली उतरला राजा. जवळ जाऊन पाहिलं, कोण रे बाळा तू? मी श्रावण बाळ आहे. तुम्ही कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. राजा दशरथ, तुमचं त्या ठिकाणी मी पुरुषार्थ पाहिला आज.
तुमची कीर्ती ऐकून होतो, देवादिकांना मदत करण्यासाठी तुम्ही स्वर्गात जात होता, परंतु आज तुमचा पुरुषार्थ मी पाहिला. एका आंधळ्या आईबापाचा आधार तुम्ही हिसकावून घेतला. जवळच्या झाडाखाली माझी ताणलेले आईवडील बसलेले आहे, त्यांना जर पाणी पाजलं, पाणी नेण्यासाठी आलो होतो, पण तो आता मला मरावं लागतं. एक काम करा, तुमचा बाण आला आणि माझा प्राण गेला. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला मनी, आसवे आणुनी नयनी तो बदला मी अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा शरयाला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. दीर्घ फोडोनी हाक पडला जाऊनी झोक, शरयाला तो धावून आला काळ, विवळला श्रावण. श्रावण बा श्रावण बा श्रावण बा श्रावण बा. आई ग दीर्घ फोडोनी हाक तो पडला जाऊनी झोक. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला मनी, आसवे आणुनी नयनी तो वदला मी अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा तुमचा बाण आला महाराज, मला आता मरावं लागतं, पण माझ्या म्हाताऱ्या आई वडिलाला पाणी न्या, पाणी पाजा. फक्त श्रावण बाळानं मांडीवरती प्राण सोडला, त्याचा अंत्यविधी उरकला, पाण्याचा कमंडल भरून घेतला. राजा दशरथ अति मंद पावलानं जाऊन उभा राहिला, थरथर त्या हातानं जाऊन उभा राहिला. त्यावेळेला अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, आपला मुलगा बोलत का नाही. ओळखला आईनं, ज्या अर्थी बोलत नाही माझा श्रावण नाही, माझा श्रावण कुठे सांगावं लागलं. तुमच्या बाळाची माझ्याकडून हत्या झाली. खरं बोलावं लागलं, आमच्या बाळाची हत्या झाली. अरे तुला माहिती नाही आमच्या श्रावणामध्ये आमचा किती जीव होता. पाणी आणण्यासाठी गेला होता, आम्हाला सांभाळत होता आमचा राजा, आणि आम्ही पुत्र पुत्र करत 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 आम्ही पुत्र शोकानं मरणार आहोत. वाईट कर्म केलं राजा, तुला माहिती नाही का वाईट कर्माचं फळ वाईट असतं. एक दिवस असा येईल राजा, तुला 4 मुलं असतील, पण तुझ्या अंत समयाला तुझ्याजवळ एकही नसेल. कर्मे दशरथ वियोगे मेला. हे कारण प्रभू रामचंद्राच्या जन्माचं सांगितलं जातं. निर्गुण निराकार ब्रह्मतत्व सगुण साकार झालं. आप्पा आवरलं का? निर्त्व सगुण साकार झालं, आणि सगुण साकार झालेलं ब्रह्मतत्व आता राजा दशरथानं तो यज्ञ केला. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ आहे. ऋषी शृंग ऋषीच्या हातानं तो यज्ञ झालेला आहे. यज्ञ सफल झाला.
आणि घे पायसदान पायसदान दशरथा घे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञे मी प्रगट झालो तुझ्या यज्ञे मी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा हे पायसदार पायसदार दशरथा तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा घे हे पायसदार पायसदार घे हे पायसदार 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 यज्ञदेव भगवान की भगवान यज्ञदेव प्रगट झाले खिरीचा प्रसाद घेऊन आले आणि तो प्रसाद राजा दशरथाच्या हातामध्ये दिला आणि दशरथानं तो आपल्या कौसल्या सुमित्रा कैकेयी यांना वाटून दिला. परंतु कैकेयीच्या हातावरचा प्रसाद कैकेयीला वाटलं मी आवडती राणी आहे आणि मला अगोदर द्यायला पाहिजे होता आणि अशी रुसून बसलेली कैकेयी आणि त्या ठिकाणी एक चमत्कार झाला. पिंडगारीने झडपिला अंजनीने तो शेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. कैकेयीला त्या ठिकाणी प्रसाद घारीनं नेला अंजनी मातेच्या हातावर टाकला. भगवान महादेव त्या ठिकाणी भगवान हनुमंतराय प्रगट झाले आणि इकडं प्रसाद कौसल्याला मिळाला सुमित्रा मातेला मिळाला. मग कौसल्यानं काही प्रसादाचा भाग कैकेयीला दिला सुमित्रेनं काही प्रसादाचा भाग कैकेयीला दिला आणि म्हणून बघा डोहाळे लागले कोणाला कौसल्याला डोहाळे लागले. कौसल्याला डोहाळे लागलेले कशाचे धनुष्याला बाण लावायचा आणि भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. धनुष्याला बाण लावायचा घोड्यावर बसायचं. प्रभू रामचंद्रजीचे डोहाळे लागले कौसल्याला सुमित्रेला डोहाळे लागले सेवा करण्याची कैकेयीला डोहाळे लागले सेवा करण्याची आणि म्हणून बरोबर दुमास पुनीत बघा प्रभू रामचंद्रजीचं प्रागट्यकरण नवमीला भगवान कृष्ण कन्हैयाचं प्रागट्यकरण अष्टमीच्या रातीला यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले काना उद्दिष्ट उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार ते आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद. अष्टमीच्या रात्रीला भगवान कृष्ण कन्हैया आणि भगवान प्रभू रामचंद्रजी उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये दुपारचे 12 वाजले. अष्टमीला कृष्ण कन्हैया नवमीला भगवान परमात्मा. प्रभू रामचंद्रजी नवमीला का नवमी तिथी आणि अष्टमी तिथी फरक काय आहे? जगातला सगळ्यात श्रीमंत अंक कोणता आहे? जगातला सगळ्यात श्रीमंत अंक कोणता? 9 आहे. 9 नवमी तिथी सगळ्यात श्रीमंत अंक 9 आहे. एखादा म्हणेल 10
10 दुसऱ्याचा पाठिंबा घेतला म्हणून मोठा आहे. 9 श्रीमंत अंक आहे आणि 9 स्थिर अंक आहे. माणसाचा परमार्थ सुद्धा स्थिर असावा, आपलं आचरण शुद्ध असावं. कारण प्रभू रामचंद्रजीचं जीवन हे आचरणीय आहे. आचरण प्रभूनं जसं केलं तसं आपलं आचरण असावं. स्थिर अंक आहे 9 1 9 9 1 9 9 2 18, खालची बेरीज करायची 8 आणि 1, 9 3 27, 7 आणि 2, 9 चौक 36, 6 आणि 3, 9 5 45, 5 आणि 4 9, 9 9. हा श्रीमंत अंक आहे आणि म्हणून त्या नवमी तिथीचा स्वीकार केला भगवान परमात्म्यानं. देवाच्या समोर सगळ्या तिथ्या ह्या हात जोडून उभ्या होत्या. भगवान परमात्म्याच्या समोर हात जोडून तिथे उभे होत्या. देवा माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा. पण भगवंतानं काय केलं, जी नम्र झालेली आहे, नवमी नम्र होती, खाली पाहत होती, आणि जी नम्र झाली ती देवापर्यंत जात असते. देवाला परमात्म्याला नम्रता आवडते. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता जर जीवनामध्ये असेल, पूर्वीच्या काळी ज्वारीचे पिकं जास्त असायचे. म्हातारे माणसं दुपारच्या वेळेला चक्कर मारायला गेल्यानंतर 2 प्रकारचे कंस येतात वाल्मिक भाऊ. एक सरळ कंस असायचे आणि एक वाकलेले असायचे. म्हातारे माणसं कोणते कंस आणत होते बरं तोडून? वाकलेले. बरं आणून घरात ठेवत होते का? मग मंदिरातल्या घंटीला जाऊन टांगत होते, बरोबर ना? का बरं? जो वाकला तो देवापर्यंत जातो, जो सरळ राहिला तो मशीनमध्ये जात असतो. आणि म्हणून नम्रता अतिशय महत्वाची आहे. नवमी तिथी नम्र आहे. नवमी तिथी नम्र झालेली आहे आणि त्या नवमीचा स्वीकार भगवान परमात्म्यानं करायचं ठरवलं. कौसल्या माईला डोहाळे लागले. घोड्यावर बसण्याची तलवार हातामध्ये घ्यायची, धनुष्याला बाण लावायचा आणि दुष्टाचा संहार करायचा, सज्जनाचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा संहार करायचा. हे डोहाळे लागले. कौसल्या माईला, सुमित्रेला आणि कैकेयीला डोहाळे लागले सेवा करण्याची. कोणाची सेवा? कोणाची सेवा? तर राजा कौसल्या माईच्या सेवेमध्ये कैकेयी माता आणि सुमित्रा माता आहे. तो राजा दशरथाचा परिवार या ठिकाणी येत आहे. सर्वांनी भजन करायचं. राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, या ठिकाणी राजा दशरथाचा परिवार उपस्थित झालेला आहे. नवमी तिथीला बरोबर तिला राजा दशरथाला निरोप आला. बधाई हो महाराज, बधाई हो. कौशल्या माँ ने एक बेटे को जन्म दिया. दुपारी 12 वाजता राजाच्या आनंदाला पारावार नाही. दुसरी दासी धावत आली. बधाई हो महाराज.
सुमित्रा माँ ने एक बेटे को जन्म दिया। तीसरी दासी दावत आली, बधाई हो महाराज, कई माँ ने 2 बेटे को जन्म दिया। या ठिकाणी बघा राजा दशरथाच्या आनंदाला पारावार नाही। अवध में आनंद भयो, जय बोलो श्री राम की। सर्वांनी जागेवर उभा राहता। आनंद भयो, जय बोलो